काल संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेला सुदर्शन घुले याला आता पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे 15 दिवसाची। आणि त्यामध्ये जे सरकारी वकील आहे त्यांनी युक्तिवाद केला SITच्या माध्यमातून, SIT कडनं जे काही पुरावे मिळत आहेत त्या आधारे आता SITने पोलीस कोठडी घेतलेली आहे। प्रमुख मुद्दे होते की जो सुदर्शन घुले यांचा फोन नंबर आहे तो फॉरेन्सिक रिपोर्ट्समध्ये त्याचा लॉक उघडला जात नव्हता, परंतु आता तो फॉरेन्सिक टीमच्या हाती लागलेला आहे, लॉक उघडलेला आहे आणि आतमधले जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या रिगार्डिंग चौकशीसाठी सुदर्शन घुले याला पोलीस कोठडी ठोठवण्यात आलेली आहे। परंतु यामध्ये जेव्हा युक्तिवाद झाले 6 ते पॉइंट आपले सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना कोर्टामध्ये ठेवले आणि त्यामध्ये एक पॉइंट खूप म्हणजे सस्पेन्स निर्माण करणारा होता। सस्पेन्स पेक्षाही ह्या प्रकरणाला जर वेगळं वळण ह्या गोष्टीमुळे लागू शकतं असा तो पॉइंट होता। काय आहे पॉइंट तो आपण आता डिस्कस करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि सुदर्शन घुलेच्या अवतीभोवती हे जे प्रकरण चालू आहे आणि त्याला पोलीस कोठडीमध्ये घेण्यात आलेलं आहे त्यावरती आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा। संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता जवळपास 47 दिवस झालेले आहेत। म्हणजे खूपच डिले झालेला आहे, जवळपास आता 1.5 महिन्याच्या वरती वेळ झालेला आहे। आणि आता SIT चौकशी तुम्हाला तर माहित असेल, SIT चौकशी चालू आहे, न्यायालयीन चौकशी चालू आहे आणि CID कडे हा तपास वर्ग करण्यात आलेला आहे आणि बीड पोलीसही त्यांना सहकार्य करत आहेत। परंतु आता ह्याच्या सगळ्या गोष्टी येत होत्या की वाल्मिक कराड यांच्या मर्जीतले पोलीस प्रशासन आणि त्यातच आज आणखीन एक ऑडिओ क्लिप वाल्मिक कराडची हे झालेली आहे, व्हायरल होतीये। त्यामध्ये वाल्मिक कराड पोलिसांना बोलताना दिसतंय की सोडून द्या, किरकोळ गुन्हा केलाय आणि बीडचा बाप आपणच आहोत, काही इश्यू नाहीये, भिवू नका। आणि तो पोलीस ऑफिसरही बोलतोय की तुम्ही आहात म्हणून तर आम्ही डेअरिंग करतोय, असं तसं संभाषण आहे। अजून ती फॉरेन्सिकच्या पुढे जाऊन ती खरी आहे खोटी आहे कळेलच। परंतु ह्या सगळ्या ज्या चर्चा चालू आहेत त्यातच आता हे असं होणं आणि जो सुदर्शन घुले हा तिन्ही प्रकरणात म्हणजे अपहरण, खंडणी आणि हत्याकांड या तिन्ही याच्यामध्ये तो डायरेक्टली FIR मध्ये त्या एकाच म्हणजे सुदर्शन घुलेचं नाव आहे आणि तो असा एकच आरोपी आहे ज्याचं तिन्ही FIR मध्ये कॉमन नाव आहे आणि विष्णू चाटे। सो ह्या गोष्टींचा विचार करता त्यांची चौकशी होणं गरजेचं होतं। विष्णू चाटेचाही मोबाईल सापडत नाहीये, सुदर्शन घुलेच्या मोबाईलचा पासवर्ड सापडत नव्हता। सो आता काही प्रमाणात चौकशी SITच्या हातात धागेदोरे मिळालेत आणि त्या दृष्टीने त्यांनी चौकशीसाठी आता सुदर्शन घुलेची कोठडी घेतली आहे। परंतु ह्यामध्ये जो युक्तिवाद करताना SIT कडनं एक प्रश्न ठेवण्यात आला की एक मुद्दा ठेवण्यात आला की ह्या जे अपहरण, खंडणी आणि खून ह्या प्रकरणाचा तिन्ही प्रकरणांचा मास्टरमाइंड असल्याचा संशय हा आम्हाला सुदर्शन घुलेवर आहे आणि त्यासाठी आम्हाला त्याची पोलीस कस्टडी पाहिजे। म्हणजे ह्या पॉइंटचा कुठे ना कुठेतरी आता पूर्ण प्रकरणावरनं, कारण आता प्रश्न येत होता वाल्मिक कराड हा सूत्रधार आहे त्याच्या म्हणण्यानुसार होत आहे, परंतु SITच्या तपासामध्ये आता त्यांनी हे स्टेटमेंट वापरल्यामुळे कुठेतरी आता हा प्रकरण वाल्मिक कराडला बाजूला ठेवून कुठेतरी सेंट्रिक सूत्रधार वेगळाच आहे असं ठरवलं जातंय का, SITच्या तपासातनं पुढे येतंय का, ह्या गोष्टी आता मॅटर करतायत। भावनाही थोड्या तीव्र इकडं तिकडं जे संश्लेषक आहेत किंवा जे ग्रामीण तिथले रिपोर्टर्स आहेत त्यांच्याकडनंही थोडं ते पण अवाक झालेले आहेत, कारण सगळ्यांनाच जवळपास मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड आहे असा जवळपास ग्रामीण म्हणजे तिथले लोकांचा, इव्हन संतोष देशमुख यांचे भाऊ जे धनंजय देशमुख आहे त्यांनी हेच सांगितलेलं की वाल्मिक कराड हा सूत्रधार आहे आणि वाल्मिक कराडच्या वरती जे आहेत आका त्यांचाही त्यामध्ये कुठेतरी इनडायरेक्ट संबंध असू शकतो। आणि सगळ्यांनाच माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये धनंजय मुंडे यांचं काम वाल्मिक कराडच बघत होते, त्यांचं जे कार्यालय आहे
आत्ता धनंजय मुंडेंनी 1-2 दिवस त्यात काम बघितलं जनता दरबाराचं, आणि त्यांचे चुलत भाऊ अजय मुंडे आता ते काम बघतायत त्या दरबारातनं, सो त्या ऑफिसमधनं. सो ह्या गोष्टी एवढ्या क्लिअर असताना आता SITने जे हे स्टेटमेंट युक्तिवाद केलेला आहे कोर्टामध्ये, त्यामुळे निश्चितच एक वेगळं वळण कुठेतरी ह्या प्रकरणाला मिळतंय का, आणि निश्चितच वाल्मिक कराड यांचा सुटण्याचा मार्ग कुठेतरी इथून मोकळा होतोय का, कुठल्या दबावाखाली होतंय की खरंच तपासामध्ये आहे हे अजून येईलच समोर. त्यामुळे इतक्या म्हणजे गोष्टी लवकर बोलणं अवघडच आहे. परंतु तरी म्हणजे एक जनमानसांचा, तिथल्या लोकांचा जो आवाज होता त्याच्या विपरीत एक स्टेटमेंट SITकडनं कोर्टामध्ये ठेवण्यात आलेलं आहे, आणि त्यामुळे ह्या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे असं सध्या तरी वाटतंय. कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. काही माध्यमं त्याचा घातपात झाल्याची शक्यताही वर्तवत आहेत. असं किती वेळ लागतोय त्याला तेही बघण्यासारखं आहे. संदीप क्षीरसागर यांनी कृष्णा आंधळे भेटत नसल्यामुळे त्याचा घातपात झाल्याची असल्याची शक्यता वर्तवली. परंतु अशी शक्यता हे 3 आरोपी होते, आधी ते 2 आरोपी होते, ते पुण्यातनं ज्यांना बालेवाडीमधनं पकडलं त्यांच्या व्यक्ती त्यांच्यासोबतही त्यांच्या संबंधीही अंजली दमानिया यांनी केली होती. सो इतकंसं काही नाही, पोलीस यंत्रणा त्याच्यावरती काम करते. परंतु कुठेतरी वाल्मिक कराड हा जर सूत्रधार नसेल तर त्याला नक्कीच त्यातनं बाहेर काढलं जाऊ शकतो, त्याचा बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आणि हे जर घडलं तर कुठेतरी SITने जे हे काही स्टेटमेंट वापरलं आहे ते कुठेतरी राजकीय दबाव किंवा आहे का, हे तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.